नमस्कार मित्रांनो, मी यश स्वागत करतो परत एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट इयरसाठी पूर्णपणे रोडमॅप हा डिस्कस करणार आहे. तुम्हाला फर्स्ट इयरला कोणते कोणते सब्जेक्ट्स राहणार आहे, त्याचबरोबर कोणता सब्जेक्ट हा खूप अवघड आहे, कोणता सब्जेक्ट हा खूप इझी आहे, यावरती आपण डिस्कशन करणार आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जे काय आपले नवनवीन व्हिडिओज आहे ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर चला सुरू करूया. तर सर्वात पहिल्यांदा फर्स्ट इयरला तुम्हाला जेवढे काही सब्जेक्ट असणार आहे ते सर्व सब्जेक्ट्स कॉमन असणार आहे. जसं की कोणता पण ब्रांचचा मुलगा असो, समजा CS चा असो, IT चा असो, त्याचबरोबर मेकॅनिकल वगैरे कोणती पण ब्रांच असो, त्या सर्व विद्यार्थ्यांना सर्व सब्जेक्ट्स हे कॉमन असणार आहे. ठीक आहे. तर त्यामध्ये कोणते कोणते सब्जेक्ट्स येतात, तर मॅथ येतो, कोडिंग लँग्वेज येते, C किंवा पायथॉन राहू शकते, त्याचबरोबर BEE, BXC, मेकॅनिक्स, ग्राफिक्स आणि केमिस्ट्री आणि फिजिक्स यासारखे सब्जेक्ट्स तुम्हाला असणार आहे. ठीक आहे. तर ह्यामध्ये काय होणार आहे की 2 सेमिस्टर वाईज सब्जेक्ट हे जे आहे ते तुमचे डिवाईड होणार आहे. तर सेमिस्टर एमध्ये काही जणांना समजा PEE राहू शकतो, म्हणजे इलेक्ट्रिकल राहू शकतो, इलेक्ट्रॉनिक्स सेकंड सेमला असेल. त्याचबरोबर EGR म्हणजे इंजिनिअरिंग ग्राफिक्स हा सब्जेक्ट असणार आहे. त्याचबरोबर फिजिक्स आणि M1 C किंवा पायथॉन यापैकी एक, C किंवा पायथॉनपैकी एक आणि M1 हे 2 सब्जेक्ट जे आहे ते तुम्हाला दोघांना पण कॉमन असणार आहे. ठीक आहे. फर्स्ट सेमिस्टरला M1 किंवा C, त्याचबरोबर सेकंड टर्मला M2 C किंवा पायथॉन यापैकी असं डिस्ट्रिब्युशन त्याचं असणार आहे. ठीक आहे. तर हे झालं त्याचं डिस्ट्रिब्युशन. त्याचबरोबर सगळ्यात ईजीएस्ट सब्जेक्ट म्हटला तर इंजिनिअरिंग ग्राफिक्स, याला आपण इंजिनिअरिंग ड्रॉइंग असं पण म्हणतो. हा सब्जेक्ट हा सर्वात इझी मानला जातो मित्रांनो. यामध्ये तुम्हाला एखादं ऑब्जेक्ट दिलं असतं, त्याचं फ्रंटने कसं दिसेल, टॉपने कसं दिसेल, या सर्व प्रकारचे त्याचे ड्रॉइंग्स तुम्हाला काढायचे असतात मित्रांनो. तर ह्यावरती मी याचे 2-3 इमेजेस पण दाखवेल. हे इमेजेस तुम्ही रेफर करू शकता. ठीक आहे. तर नेक्स्टमध्ये जे सर्वात हार्ड सब्जेक्ट्स मानले जातात, की सर्वात अवघड आहे हे सब्जेक्ट्स करायला, तर ह्यामध्ये सर्वात पहिले येतं तो म्हणजे मॅथ. मॅथ हा सब्जेक्ट खूप जणांचा बॅक लागतो मित्रांनो. मॅथ झालं, मेकॅनिक्स झालं, त्याचबरोबर बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालं. हे 3 सब्जेक्ट मित्रांनो खूप विद्यार्थ्यांचे जे आहे ते बॅक लागतात. तर यावरती सोल्युशन म्हणजे तुम्हाला काय करायचं या सर्वांसाठी, तर लास्ट 3 ते 4 इयरचे जे काही POQs आहे ते POQs तुम्ही नीट सॉल्व करा. त्यावरती अभ्यास करा. त्याचा पूर्ण म्हणजे ती जे क्वेश्चन पेपर्स आहेत त्याचं ॲनालिसिस करा. त्या ॲनालिसिसनुसार तुम्ही अभ्यास करा. तर ह्या पद्धतीने जर तुम्ही तुमचा अभ्यास केला तर नक्कीच 100% तुम्हाला याचा फायदा जो आहे तो होणार आहे. ओके. तर ह्यामध्ये पहिल्यांदा डिस्कशन करू की मॅथ्स स्पेसिफिक घेतला तर यामध्ये कोणते कोणते टॉपिक येतात. तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे इंटिग्रेशन येतं, डिफरन्शिएशन येतं, यासारखे टॉपिक्स येतात. तर इंटिग्रेशन म्हणजे हेच का आम्ही 12वीत केलेलं, हो तर तेच, पण त्यामध्ये थोडंसं कॉम्प्लिकेटेड राहणार, जसं की डबल इंटिग्रेशन झालं, ट्रिपल इंटिग्रेशन झालं, यासारखे टॉपिक्स तुम्हाला M1 किंवा M2मध्ये असणार आहे. ठीक आहे. तर कोडिंग लँग्वेजमध्ये झालं तर C आणि पायथॉन याचे बेसिक्स सर्व असणार मित्रांनो तुम्हाला. त्याचबरोबर BEE म्हणजे बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, यामध्ये सर्व जे काही हायर कंपोनंट्स आहे, जे इलेक्ट्रिकलचे म्हणजे जे काही झालं की जे काही आपल्याकडे लाईट येते, तर लाईट सोर्स येतो, तर ते इलेक्ट्रिसिटी आपल्याकडे कशी येते त्याचा सर्व डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन असणार आहे. ट्रान्सफॉर्मर वगैरे झालं, यावरती तुम्हाला त्याचा स्टडी करायचा आहे बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये. ठीक आहे. आणि BXC झालं सेकंड, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. यामध्ये जे काही सर्व छोटे छोटे कंपोनंट्स आहे, जसं की मॉस्फेट झालं, LED वगैरे झालं, असे छोटे छोटे कंपोनंट झाले जे तुमच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूमध्ये तुम्ही वापरता. या सर्व वस्तूंचा म्हणजे ऑब्जेक्टचा आपल्याला या BXCमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर मेकॅनिक्समध्ये तुम्हाला फ्रिक्शन झालं, त्याचबरोबर फ्रिक्शन झालं, त्यानंतर एखादा पूल असेल, त्या पूलवरती कोणत्या कोणत्या ठिकाणी फोर्स अप्लाय होत आहे, तर तो पूल स्टेबल कसा राहील, यावरती तुम्हाला मेकॅनिक्समध्ये स्टडी करायचा आहे. आणि इंजिनिअरिंग ग्राफिक्समध्ये सांगितलंस की 1D 2D ऑब्जेक्ट्स असतात, त्याचा फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, बॉटम व्ह्यू असे व्ह्यूज तुम्हाला काढायचे असतात. आणि फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये काय नाही मित्रांनो, जे काही नॉर्मल थिअरी असणार, त्याचबरोबर न्यूमेरिकल्स पण असतात. न्यूमेरिकल्स असे नाही की खूप कॉम्प्लिकेटेड असणार, एकदम इझी न्यूमेरिकल्स असणार. आणि त्याचबरोबर मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला फर्स्ट इयरसाठी जे काही कॅल्क्युलेटर आहे ते कॅल्क्युलेटर तुम्हाला यूज करता येणार आहे मित्रांनो. जे काही ते काही नॉर्मल कॅल्क्युलेटर नसणार, एक सायंटिफिक कॅल्क्युलेटर असतं मित्रांनो, ते तुम्हाला फर्स्ट इयरला यूज करता येणार आहे मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.